नवी मुंबईमध्ये 14 गावांचा संघर्ष सुरू आहे। 15 वर्षांनंतर हा संघर्ष आता संपलाय, पण 14 गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। त्यामुळे सरकारने सुविधांसाठी खर्च आपल्या तिजोरीतून करावा असा सल्ला आता गणेश नाईक यांनी दिलाय। नवी मुंबई महापालिकेत समावेश केलेल्या 14 गावांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। राज्य सरकारने महापालिकेत समावेश केलेल्या 14 गावांमध्ये रस्ते, पाणी, गटार अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे। त्या गावांमध्ये या सुविधा निर्माण करायच्या झाल्यास जवळपास 6000 कोटी खर्च अपेक्षित आहे। सरकारने तो खर्च आपल्या तिजोरीतून द्यावा किंवा MMRDA सारख्या यंत्रणांकडून विकास कामे करून घ्यावी असा सल्ला गणेश नाईकांनी दिलाय। 6100 कोटी रुपये प्लस 700 कोटी रुपये आत्ताच्या गावांचा विकासाकरता अशी निधी मागितली होती। आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी हे अतिक्रमण पहिल्यांदा काढा, हा टनेल काढून त्याची संलग्नता करा आणि ते जे काही 6-7 हजार कोटी आहे ते MMRDA मार्फत, सिडको मार्फत, हाडको मार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा। गणेश नाईकांनी घेतलेली भूमिका राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप शिवसेना नेते विजय चौगुलेंनी केला। मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे, माझं म्हणणं आहे। पण यांना आत्ताच का सुचलं ही गोष्ट? मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस। 2016ला का सुचलं नाही यांना? 2016ला का सुचलं नाही? महासभेत का ठराव आणला? मग त्यावेळेस जर आपल्याकडे 7000 करोड जमा असतील तर तेव्हाच मग 14 गावाला घ्यायला पाहिजे होता। मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तर मग घेतला का? राष्ट्रवादीनेही या प्रकरणात सरकारवर टीका केली आहे। 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप नामदेव भगत यांनी केला। 1000 ते 1500 कोटी पैसे लागणार ते महाराष्ट्र शासनाने द्यावं। तिथलं अतिक्रमण महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मार्फत संबंधित विभागाकडून करून घ्यावा। त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारू नये आणि नवी मुंबईकरांवर अन्याय होऊ नये अशी आमची राष्ट्रवादीची भूमिका आहे। नवी मुंबईत सामील झालेल्या 14 गावांचा विकास व्हावा हीच प्रामाणिक इच्छा गावकऱ्यांची आहे। राजकीय नेते मात्र या विलीनीकरणाचं राजकारण करून स्वार्थाची पोळी भाजू पाहतायत। विकास मिरगडे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।